अजून एक महत्त्वाचा विषय ज्याच्याविषयी गेले काही दिवस सातत्यानं चर्चा होतीये तो विषय आहे राज्य सरकारने कुटुंब नियोजन ही योजना राबवत आहे किंवा त्याच्याविषयीची जनजागृती करता आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचं कुटुंब नियोजन किट हे सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका हे कुटुंब नियोजन समुपदेशन किट घरोघरी ग्रामीण भागात आणि आदिवासींपर्यंत पोहोचवतात। त्या घेऊन जातात आणि कुटुंब नियोजन कसं करावं, लैंगिक स्वच्छता कशी राखावी किंवा लैंगिक आजारांना कसं सामोरं जावं, त्याच्याविषयी डॉक्टरांकडे जाऊन कसं मार्गदर्शन घ्यावं या सगळ्याविषयी बोलतात, मार्गदर्शन करतात। पण कुटुंब नियोजनाच्या या किटमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्याकरता रबरी लिंग आशा वर्कर्सना आणि अंगणवाडी सेविकांना दिलं गेलेलं आहे। ग्रामीण भागातील किंवा आदिवासी महिलांसमोर याचं प्रात्यक्षिक नेमकं कसं दाखवायचं असा प्रश्न, अशी अडचण किंवा संकोच म्हणा या आशा वर्कर्स समोर निर्माण झालेला आहे। या विषयावर या महिलांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला मात्र नकार दिलेला आहे, पण समाजसेवकांनी आणि वेगवेगळ्या घटकांनी यावर आक्षेप नोंदवलेला आहे। राजकीय क्षेत्रातल्याही अनेकांनी यावर ट्विट करत आक्षेप नोंदवलेला आहे। पण काहींचे असेही मतप्रवाह आहेत की हे किट आणि त्या किटमधला रबरी लिंग असायला हवं। सरकारला म्हणजे सरकारचे नियोजन आहे, चांगली गोष्टी आहे की कुटुंब नियोजन झालंच पाहिजे। पॉप्युलेशन खूप वाढून राहिली, पण काहीतरी जो आहे महिलांना म्हणजे आशा वर्कर्सचं महिला जेंट्स लोक तो आहे नाही, आशा वर्कर्स म्हणजे लेडीजच आहे। तर लेडीजला काय पाहिजे काय नाही ते सरकारने समजलं पाहिजे। किटमध्ये ज्या वस्तू दिल्या त्या वस्तू कितपत योग्य आहेत, प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्या आशा वर्कर हे समजून सांगू शकतात की नाही सांगू शकत। किळसवाना लाजिरवाना प्रकार आहे आणि हा प्रकार या शासनानं या आशा वर्कर सरकारना दिला आणि त्या गोरगरिबांना याची काही गरज नाही। सचिन आशा सुभाष समाजबंध संस्थेचे संस्थापक आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। सचिनजी, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? या किटमध्ये रबरी लिंग दिलं गेलंय जेणेकरून या ग्रामीण भागातल्या महिलांना आणि आदिवासी महिलांना समजावून सांगता येईल की कुटुंब नियोजनाचा एक भाग काय आहे, पण त्यावरूनच आता वादंग निर्माण झालाय। किळसवाणा प्रकारे इथपर्यंत प्रतिक्रिया जाऊन पोहोचल्यात, आपलं म्हणणं काय आहे? किटमध्ये जे पुरुषाचं लिंग म्हणजे शिश्नाची प्रतिकृती दिलेली आहे ती देणं अगदीच योग्य आहे आणि हे पाऊल कदाचित आधीच उचलणं गरजेचं होतं। आपण पाहतो की रधो कर्वेंनी संतत नियमनावर 100 वर्षांपूर्वी काम केलं होतं, तेव्हाही त्यांना खूप विरोध झाला होता आणि तेव्हा त्यांच्यावर खटला देखील दाखल झाला होता। पण त्या कामाचं महत्व आता जेव्हा आपण भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातला दुसरा देश आहे आणि आपण पाहतोय की आपल्या देशातल्या ज्या काही समस्या, सामाजिक समस्या उद्भवलेल्या आहेत त्या सगळ्या सोडवण्यामध्ये लोकसंख्या हा महत्वाचा एक बाधा ठरत आहे। आणि त्यामुळं जर नियोजित गर्भधारणा होऊ शकली आणि लोकसंख्या नियंत्रण त्यातनं होऊ शकलं तर ते चांगलंच आहे। याच्यात किळसवाना किंवा लाजिरवाना असं काहीच नाहीये। पण सचिनजी, अशा प्रकारे लिंग, रबरी लिंग त्या किटमध्ये असतं, ते किट घेऊन जाताना जर या आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका संकोचत असतील, त्यांनाच अडचण वाटत असेल, तर त्यांची अडचण दूर होणं ही प्राथमिकता आहे। त्यांना घरातूनही विरोध होत असेल, त्या जाऊन जे महत्त्वाचं काम करतायत तेव्हा तर त्या संकोचला म्हणजे संकोच त्यांचा दूर व्हायला हवा। तर यासाठी खरं काय करता येईल? यासाठी आशा वर्कर्स सोबतच जे काही डॉक्टर असतात किंवा नर्स असतात यांनाही आधी पहिल्या कार्यक्रमांना पाठवावं। त्यांचं व्यवस्थित ट्रेनिंग होणं गरजेचं आहे आणि त्यांना हे पटवून देणं गरजेचं आहे की याचा उपयोग महिलांना फक्त आहे असं नाहीये, पण महिलांना जास्त उपयोग आहे। कारण नियोजित गर्भधारणा जर झाली तर पुढच्या फॅमिलीच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये आणि महिलेच्या आरोग्याच्या दृष्टीने ते गरजेचं असतं। 3 वर्षाच्या फरकाने जर बाळ झालं तर महिलेची जी काही जीत त्या दरम्यान झालेली असते पहिल्या गर्भधारणेमध्ये तर ती परत होणार नाही आणि तिचं आरोग्य व्यवस्थित राहील। तर हे महिलांचं त्यामुळे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, संकोच किंवा अडचण, ते दूर करणं गरजेचे आहेत असं वाटतं। सचिनजी, आभार, आपण बोललात त्याबद्दल।